आपल्यासोबत राजू शेट्टी जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टीजी, तुम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय, शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी तुम्ही आंदोलन करताय, पुढे येताय। एका बाजूला शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीयेत, कर्जमाफी करण्यासाठी पैसे नाहीयेत, आणि दुसऱ्या बाजूला अंदाज समितीचे कार्यक्रम होतात आणि त्याच्यामध्ये पैशांची अशा प्रकारची उधळपट्टी सुरू आहे। राज्यकर्त्यांना माज आल्याची ही लक्षणं आहेत। याचं वर्णन फक्त याच गोष्ट किंवा याची तुलना याच गोष्टीबरोबर करता येईल की रोम जळत असताना राजा पखवाज वाजवतो असं म्हणतात। त्या पद्धतीनं एका बाजूला शेतकरी दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत। शेतकऱ्यांचं कर्जमाफी करायला सरकारकडे पैसा नाही असं सरकार सांगते। गेल्या 4 वर्षापासून ठिबक सिंचन अनुदान रखडलेलं आहे, शेतकऱ्यांना ते मिळालेलं नाही। कंपन्यांनी उधारीवर दिलेल्या ठिबक सिंचन संचावर व्याज लावायला सुरुवात केलेली आहे। लाडक्या बहिणींचे पैसे वेळेवर मिळत नाहीत, अनेक योजना रखडलेल्या आहेत आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे जे रस्ते केले आहेत त्याचे बिलं निघत नाहीत आणि अंदाज समितीच्या मीटिंगला मात्र चांदीच्या ताटामध्ये शाही जेवण होत असेल तर ह्याला माज आला नाही, माज म्हणायचं नाही तर दुसरं काय म्हणायचं। या अशा माजाला आलेल्या राज्यकर्त्यांना वटणीवर आणण्याशिवाय आता जनतेसमोर दुसरा कुठला पर्याय नाही। नक्कीच धन्यवाद राजू शेट्टीजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करावं यासाठी काटकसरीच्या शिफारस करण्यासाठी हे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। अंदाज समितीचा हा कार्यक्रम बोलवण्यात आलेला होता।